नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली या दोघांनी मिळून जे काही कोर्टाने 25 दिवस त्यांना दिलेले आहेत त्याचा दोघेजण चांगला उपयोग करून घेत आहेत. म्हणजे इथे अर्जुन एक एक दिवस यशाच्या शिखरावरती कसा नेऊन ठेवेल याकडे त्याचा जास्त कळ असतो. तर इथे अर्जुन सायली दोघेजण दिवस रात्र एक करून मधुभावना सोडवण्याचा प्रयत्न करतायत. तर इथे त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रियाची चांगली कोंडी झालेली असते. तर इथे अर्जुन सायली प्रियाच्या विरोधात सुद्धा पुरावे गोळा करतायत. तर एका बाजूला साक्षीला आता शिक्षा होईल म्हणून महिपत शिखरे खूपच जास्त चिडलेला असतो. काहीही झालं तरीसुद्धा माझ्या पोरीला शिक्षा होता कामा नये असं महिपत शिखरेचं म्हणणं असतं. आणि जर तसं झालं तर प्रिया, मी तुला सोडणार नाही आहे. माझी मुलगी जर फासावरती गेली किंवा जन्मठेपेला गेली ना, तर तुझं कारस्थान मी संपूर्ण सुभेदारांना सांगेनच. पण माझ्या बंदुकीच्या पहिल्या गोळीवरती तुझं नाव असणार आहे. माझ्या पोरीला शिक्षा झाली तर तुला त्या सुभेदारांच्या घरी आरामामध्ये राहून देईन का, असं महिपत प्रियाला आधीच म्हणालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे प्रिया स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. इथे अर्जुन आणि सायली साक्षीच्या प्रियाच्या विरोधात असे काही पुरावे गोळा करतायत की अर्जुन एका पाठोपाठ एक कोर्टामध्ये आता सगळ्या लोकांना धक्के देतोय. पण इथे आता असा धक्का जर पुन्हा इथे साक्षीला दिला तर माझं काही खरं नाही आहे, हे प्रियाला आधीच कळलेलं असतं. तेव्हा प्रिया विचार करते की या लोकांचं व्हायचं ते होऊ दे. यांनी स्वतःसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये ही प्रिया आता उडी मारणार नाही आहे. तर मला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार. आणि महत्त्वाचा पुरावा जो महिपतकडे आहे तो पुरावा म्हणजे प्रियाचं लहानपणीचं गाठोडं, जे की महिपतकडे आहे. आणि ते गाठोडं जर इथे महिपतने मधुभाऊंना दाखवलं तर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील की हे गाठोडं प्रियाचं आहे. आणि जर सर्व लोकांनी ते लहानपणीचं प्रियाचं गाठोडं बघितलं तर सगळ्यांसमोर एक गोष्ट येईल आणि ती म्हणजे की प्रिया मधुकर ही लहानपणीची तन्वी नाही आहे. आणि मग प्रियाने आतापर्यंत सुभेदारांना आणि किल्लेदारांना फसवले म्हणून तिच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल, ते वेगळंच. तेव्हा प्रिया आता स्वतःला वाचवण्यासाठी इथे आता महिपतच्या घरी जाऊन आपलं गाठोडं चोरण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे प्रियाची चांगलीच हकलपट्टी होते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये महिपतच्या घरी जाऊन गाठोडं चोरणाऱ्या प्रियाला महिपत आणि साक्षीने रंगेहात पकडत तिची घरातून चांगली हकलपट्टी केलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अश्विनचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढतच चाललेला असतो. त्यामुळे इथे कल्पनाने आता बायकोचा बैल अश्विनची सुद्धा इथे आता प्रियाबरोबर घरातून चांगलीच हकलपट्टी केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये असं काय घडतं की इथे कल्पना आता अश्विन आणि प्रियाची सोबत हकलपट्टी करते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे कशा पद्धतीने प्रियाला महिपत आणि साक्षी दोघेजण रंगेहात पकडतात आणि तिची घरातून हकलपट्टी करतात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेजण मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे जीवाचं रान करतायत. तेव्हा इथे साक्षीच्या अर्जुन हात धुवून मागे लागलेला असतो. तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतच असतो, पण त्याचबरोबर महिपत आणि प्रियाच्या विरोधात सुद्धा पुरावे गोळा करत असतो. आणि महिपत साक्षीला इथे आता मर्डर केसमध्ये इथे मर्डर केस लपवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांना सुद्धा अर्जुन एक एक करून शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता अर्जुनला एका व्यक्तीवरती संशय आलेला आहे आणि ती व्यक्ती म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामे. तर आता इन्स्पेक्टर सरंजामे यांनी सुद्धा साक्षी महिपतला मदत केली असा संशय अर्जुनला आलेला असतो. आणि त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा अर्जुन प्रयत्न करत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता साक्षीने कोर्टामध्ये तिच्या आईने तिला गिफ्ट केलेलं पेंडेंट हे आता घालून येण्यासाठी अर्जुन सायली यांना एक युक्ती सुचलेली असते. आणि तोच आता प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी ते दोघेजण बाहेर जाणार असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की बायको, आपल्याला आता थोड्या वेळात निघायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी आई, माझी आता कामं झाली आहेत, मी अर्जुन सरांबरोबर थोडं बाहेर जाते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, हो तुझं काम झाले, तू आता गेलीस तरी चालेल.
तेव्हा इथे प्रिया म्हणते की हे दोघे जण बाहेर जाणार म्हणजे नक्कीच पुरावे गोळा करायला जात असतील. आता साक्षीच्या विरोधामध्ये यांच्या हाती जर काही ठोस पुरावे लागले तर तो महिपत मला काही सोडणार नाही. तेव्हा काही झालं ना तरीसुद्धा ही सायली अर्जुनबरोबर कुठेही बाहेर जाता कामा नये. तेव्हा प्रिया म्हणत असते की पूर्णाजी, अगं कशाला तू ह्या सायलीला सतत बाहेर पाठवतेस उंडरायला? घरातली मोठी सून आहे ना, घरातली कामं नाही आहेत का तिला? तेव्हा पूर्णाजी, तू या सायलीला कुठेही पाठवू नकोस. काय गं आई, बरोबर ना? तेव्हा कल्पनासुद्धा तिला रिस्पॉन्स करत नाही. प्रिया म्हणत असते, घरातली कामं सोडून हिला सतत बाहेर का जायचं असतं? नवऱ्याचं नाव करून सतत त्याच्याबरोबर फिरायला जात असते. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, घरातली सगळी कामं झाली आहेत आणि जर काही कामं असतील तर विमल आहे ना, मला काही करायला लागत नाही. तेव्हा सायली म्हणत असते, आणि प्रिया, तू नको काळजी करू. मी इथे दुपारचा स्वयंपाकसुद्धा तयार केला आहे. घरातली सगळी कामं करूनच मी बाहेर जाते. ते सुद्धा उंडरायला नाही जात गं. माझं काहीतरी काम असतं ना, म्हणून मी यांच्याबरोबर जात असते. तेव्हा प्रिया म्हणते की अस्मिता, अगं तू तरी काहीतरी बोल. तू तर आता प्रेग्नंट आहेस ना, तुला काही ना काहीतरी गरज पडेलच हिची. तेव्हा हिला कुठेही जाऊ देऊ नकोस. तेव्हा अस्मिता म्हणत असते की घरामध्ये बाकीची लोकंसुद्धा आहेत आणि मला जे जे काही हवं असतं ना ते ती मला बनवून देत असते. तेव्हा सगळेजण प्रियाच्या बोलण्याला इग्नोर करतात. तेव्हा इथे प्रिया म्हणते की अर्जुन सायली अशा पद्धतीने आता पुरावे गोळा करतायत ना की ते साक्षीला आता शिक्षा देऊनच राहणार. तर हिचे 25 दिवस जे अर्जुनला दिलेत ना, ह्या 25 दिवसांमध्ये अर्जुन दिवस रात्र एक करेल, आकाश पाताळ एक करेल आणि साक्षीला इथे कसं जन्मठेपेला पाठवायचं, कसं फासावरती लटकवायचं, यासाठी तो आता ठोस पुरावे गोळा करणार आणि ते कोर्टामध्ये सादर करणार. साक्षीबरोबर माझंसुद्धा आता काही खरं नाही आहे. अर्जुन जोपर्यंत साक्षीला इथे गुन्हेगार सिद्ध करत नाही आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते, आता मला फक्त स्वतःला वाचवायचं आहे. तेव्हा प्रिया साक्षीच्या घरी आलेली असते. साक्षी तिला केसबद्दल सांगत असताना प्रियाचं तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. प्रिया म्हणत असते की साक्षी, मला कॉफी हवी आहे गं. तेव्हा साक्षी स्वतः तिला कॉफी आणून देते. तेव्हा प्रिया ती कॉफी स्वतःच्या अंगावरती सांडून घेते आणि इथे आता दाग साफ करण्याचं कारण काढून ती आता महिपतच्या रूममध्ये गेलेली असते. आणि महिपतच्या रूममध्ये गेल्यानंतर महिपतच्या कपाटामध्ये जे तिचं गाठोडं आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत असते. आधीसुद्धा तिने हा प्रयत्न केलेला असतो आणि पुन्हासुद्धा ती तेच करते. या वेळेला मात्र प्रिया काही ऐकत नाही. प्रिया आता महिपतच्या रूममध्ये जाऊन चावी घेऊन ती इथे कपाटसुद्धा उघडते आणि प्रेक्षकांनो, हे तेच कपाट आहे ज्या वेळेला सायली अर्जुन इथे आता ते पेंडेंट शोधायला आलेले असतात तेव्हा अर्जुनने लॉकरमध्ये त्या गाठोड्याला हातसुद्धा लावलेला असतो. ते गाठोडं जर अर्जुनने बघितलं असतं तर तिथल्या तिथे प्रियाचं कारस्थान उघडं पडलं असतं. पण ते आता गाठोडं अर्जुनने हातात घेतलेलं असतं आणि ते बघा तिथेच त्याने पुन्हा बाजूला ठेवलेलं असतं. तो कुठल्याही गोष्टीला हात लावत नाही. त्यांना फक्त ते पेंडेंट बघायचं असतं. आणि जेव्हा इथे अर्जुन सायली तिथे शोधाशोध करायला आलेले असतात ना, तेव्हा त्यांना ते गाठोडं दिसलेलं सुद्धा असतं. अर्जुन ते हातामध्ये घेऊन पुन्हा ते कपाटामध्ये ठेवून देतो. आणि प्रेक्षकांनो, आता प्रिया तिथेच आलेली असते आणि त्या महिपतच्या कपाटामध्ये ते आता आपलं गाठोडं शोधत असते. तेव्हा ते गाठोडं शोधत असताना इथे महिपतची नजर प्रियावरती पडते आणि महिपतला खूप जास्त राग येतो. महिपत म्हणतो, काय गं चुचुंदरी, तू इथे काय करतेस? माझं कपाट का उघडलेस तू? आणि ते सुद्धा माझ्या कपाटामध्ये शोधाशोध करतेस का? आणि इथे महिपत प्रियाचा गळा दाबतो. तिच्या हातामध्ये असलेलं तिचं गाठोडं आता तिच्या हातातून खेचून घेतो आणि पुन्हा कपाटामध्ये ठेवून देतो. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की अच्छा, म्हणजे तुला तुझ्या विरोधामध्ये असलेला एकमेव पुरावा जो आमच्याकडे आहे, जो तुझं आयुष्य बदलू शकतो, तो पुरावा चोरण्यासाठी तू इथे आली आहेस का? लाज नाही वाटत तुला? तेव्हा इथे आमच्याच घरामध्ये येतेस, आमचंच खातेस आणि आमच्यावरतीच फिरतेस का गं? म्हणजे इथे कॉफी पिण्याचं नाटक केलंस, स्वतःच्या अंगावरती पुन्हा सांडून घेतलीस आणि इथे साफ करायच्या नादामध्ये माझं कपाट उघडून स्वतःचं गाठोडं घेऊन पळून जात होतीस का? तेव्हा इथे नागराज तिच्या हातातून ते गाठोडं खेचून घेतो आणि म्हणत असतो की लाज नाही वाटत का तुला? प्रिया ते घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. प्रेक्षकांनो, प्रियाची डेअरिंग बघा. ती इथे नागराज, महिपत, साक्षी कुणालाच घाबरत नाही आहे. तेव्हा साक्षी म्हणते, काय गं,
म्हणजे आता तुला असं वाटतंय की तो अर्जुन मला कायमची शिक्षा मिळवून देणार, तेव्हा तू इथे मागे फिरतेस का? स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची तयारी सुरू केली असती. म्हणजे मी आता फासावरती गेले तरीसुद्धा चालेल, पण तू मात्र आता या सगळ्यातून बाहेर पडणार असं वाटतंय का तुला? तेव्हा साक्षी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, मला जर शिक्षा झाली ना, तर मी तुझंसुद्धा नाव घेणार. या सगळ्या प्रकरणामध्ये तू सुद्धा सामील होतीस आणि तू सुद्धा तितकीच जबाबदार आहेस. ही गोष्ट मी कोर्टामध्ये सांगितल्याशिवाय राहणार आहे का? तेव्हा इथे आता प्रियाची चांगली बँड वाजवलेली असते. साक्षी, नागराज, महिपत यांनी धक्के मारून प्रियाला घरातून हकलून दिलेलं असतं. तेव्हा आता प्रिया पूर्णपणे फसलेली असते. ती म्हणते, माझं काही खरं नाही आहे. जर इथे अर्जुनने सोडलं तर महिपत काही सोडणार नाही, साक्षी काही सोडणार नाही आणि त्या लोकांनी सोडलं तर अर्जुन मला शिक्षा दिल्याशिवाय काही राहणार नाही. कारण ज्या पद्धतीने मी त्यांना त्रास दिला आहे, अर्जुन त्या सगळ्याचा वचपा काढल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला रंगेहात पकडून तिची चांगलीच हक्कलपट्टी करण्यात आलेली असते आणि त्यामुळे ती आता अपसेट असते. तिला आता कुठेतरी आता सगळ्यांना त्रास द्यायचा असतो. तेव्हा इथे अश्विन आल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रिया रुसून बसण्याचं नाटक करते. अश्विन म्हणतो, काय झालं तन्वी? तेव्हा प्रिया म्हणते, काय करू मी अश्विन, तू तर दिवसभर हॉस्पिटलला असतोस, तू सकाळी जातोस ते रात्री घरी येतोस, पण इथे घरामध्ये तर मी असते ना. इथे आता सायलीने सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेतले. सगळ्यांना आता माझे वाईट गुण दिसायला लागलेत. त्या सायलीची बाजू घेऊन सगळेजण मला बोलत असतात रे. सगळेजण सतत टोमणे देत असतात, घालून पाडून बोलत असतात. मला आता माझा अपमान सहन होत नाही आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, तू काळजी करू नको. हल्ली सगळेजण तुला जरा जास्तच बोलायला लागलेत. आता मलासुद्धा काहीतरी एक टोकाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता बघा, प्रियाच्या आता नादाला लागून अश्विनने सुद्धा चुकीचा निर्णय घेतलेला असतो. तर इथे प्रिया स्वतःच्याच पायावरती कसा धोंडा पाडून घेते ते बघा. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया ब्रेकफास्ट करायला बसलेली असते. तेव्हा अश्विन तिथे येतो. अश्विन आता विनाकारण सगळ्यांना बोलत असतो की मला तुमच्या सगळ्यांजवळ महत्त्वाचं बोलायचं आहे. अश्विन म्हणतो की या घरामध्ये माझ्या बायकोला आणि मला काही इज्जत मिळणार नाही आहे का? मी इथे हॉस्पिटलला गेल्यानंतर तुम्ही सगळेजण मिळून तन्वीला का वाईट साईड बोलता, का तिचा तुम्ही अपमान करता? मी हे अजिबात खपून घेणार नाही आहे. डॅडा, तुम्ही आणि तू सुद्धा मम्मा आणि पूर्णाजी, अगं तुला तर तन्वी खूप आवडायची ना, मग अचानकपणे असं काय घडलंय की तुम्ही सगळेजण दादाच्या बायकोचं कौतुक करता आणि माझ्या बायकोला घालून पाडून बोलता? मी हे अजिबात खपून घेणार नाही आहे. हे जर असंच चालू राहिलं ना, तर हे घर सोडून मी निघून जाईन, मी आत्ताच सांगतोय. तेव्हा कल्पना म्हणत असते, अश्विन, अरे पण तुझ्या बायकोला कोण काय बोललं आहे ते जरा सांगशील का? आम्ही तिला काय बोललो आहे घरातले कोणी? तेव्हा इथे अश्विन म्हणतो, मग ती उगाच तिच्या रूममध्ये बसून रडत असते का? ती दिवसभर रडत असते, रात्रीची रडत असते. मी आल्यानंतर ती सगळं सांगते मला. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अरे बायकोचं ऐकावं, पण बायको काय सांगते काय नाही हे सुद्धा तू ऐकत जा ना. ती जे सांगते ते बरोबर आहे की चूक याची शहानिशा केलीस का? तिच्या बोलण्यावरती लगेच विश्वास ठेवलास, पण आम्हाला विचारलंस का काय खरं काय खोटं? तेव्हा इथे अश्विन म्हणतो की तन्वी कधीच खोटं बोलत नाही, ते सगळं मला खरं खरं सांगते. तुम्हीच लोक आता तिच्याबरोबर वाईट वागायला लागलात. आम्ही दोघेजण तुमच्या नजरेत इतके खूपत असू ना, तर आम्ही हे घर सोडून जायला सुद्धा तयार आहोत. तेव्हा प्रिया घाबरत्याने म्हणते, अरे देवा, आता हा कुठे घेऊन जातोय मला? हा जर मला इथून घेऊन गेला तर मग मी इथे सायली आणि अर्जुनवरती लक्ष कसं ठेवणार? मग तो महिपत काही मला सोडणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते, जाऊ दे ना अश्विन. अश्विन म्हणतो, नाही तन्वी, आता आपण इथे राहायचं नाही आहे. ह्या लोकांचं काहीच आपण ऐकून घ्यायचं नाही. तेव्हा कल्पना म्हणते, अश्विन, अरे काय तू हे बोलतोयस? तन्वीचं ऐकून तिने तुला सगळं खोटं नाटं सांगितलंय. उलट तीच आम्हाला त्रास देत असते, तीच आम्हाला सगळ्यांना घालून पाडून बोलत असते. पूर्णाजींचा अपमान करते ती आणि खोटंसुद्धा खूप बोलायला लागले. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, मामा तू तर आता गप्पच राहा, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तेव्हा इथे कल्पनाला खूप राग येतो. कल्पना अश्विनच्या कानाखाली देते आणि म्हणते की बायकोचा बैल झालायस तू. खरं बोलते की खोटं हे सुद्धा तू ऐकून घेत नाहीस का? आणि तिच्यासाठी तू आता घरातल्या सर्व लोकांना बोलतायस. आत्ताच्या आता चालता हो, तिच्याबरोबर या घरातून तू सुद्धा चालता हो, असं इथे कल्पना आता अश्विनला म्हणते.
तेव्हा इथे प्रिया आता स्वतःच्याच प्लॅनमध्ये पूर्णपणे अडकलेली असते. सुभेदारांच्या घरावरती तिला राज्य करायचं असतं, राणी बनून राहायचं असतं. पण आता तिच्या मूर्खपणामुळे इथे आता कल्पनाने तिच्याबरोबर अश्विनला सुद्धा घरातून बाहेर काढलेलं असतं. त्यामुळे इथे अश्विन प्रियाला घरून आता सुभेदारांचं घर सोडून कायमचा निघून गेलेला असतो.